ते म्हणजे साधारणतः एक 18 वर्षापूर्वी मला काही फोनवरनं तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याच्यामध्ये एका पत्रकाराची पण तक्रार होती. नाव सांगितलं नाही त्यांनी. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही राहता तिथूनच तो कॅनडा कॉर्नरला ओकसच्या इथे त्याचा व्यवसाय आहे. त्याला दैवी शक्ती प्राप्त झालेली आणि त्याच्या अनुषंगाने तो ग्रह ताऱ्यांचंही सांगतो आणि बाकीचे कर्णिकवट इतर सुपरस्टिशनच्या संदर्भातलं सगळं तो करतोय. तर तुम्ही जाऊन या. तर मी आणि प्राध्यापक सुदेश घोडेराव आम्ही दोघे जण त्याच्याकडे गेलो. त्यावेळेस तो कॅबिनमध्ये बसलेला होता आणि त्याच्यासोबत एक दोन लोकही होते. मग त्यांना सांगितलं की तुमच्या विरुद्धची तक्रार प्राप्त झालेली आहे. तर तुम्ही ही बुवाबाजी करतात आणि लोकांना भविष्य सांगतात. तुमच्यामध्ये दैवी सामर्थ्य असं तुमचा दावा आहे. तर ते म्हणाले की असं काहीही नाही, तुम्हाला खोटी माहिती मिळालेली आहे. परंतु म्हटलं माहिती मिळालेली खोटी नाही, त्याच्यामध्ये एक पत्रकारांनी पण तुमच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. तर तुम्ही जर असं करत असाल तर एक तर ती तुमची अंधश्रद्धा आहे तुमची स्वतःची. त्याच्याबद्दल जर तुम्ही प्रामाणिक असाल तर, आणि तुमचं अज्ञान आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, जर तुम्ही लोकांना फसवत असाल, तुम्हाला माहिती आहे काही नाही तरी तुम्ही ज्योतिषाचा आणि याचा आधार घेऊन जर लोकांना फसवत असाल तर तुम्ही डॅम्बिस आणि बदमाश आहे असं सांगितल्यानंतर, मी डॅम्बिस आणि बदमाश तुम्ही आहे असं सांगितल्यानंतर तो असं म्हणाला. मग त्यांनी फोन केले आणि एक नाशिक मधले एक 7-8 प्रतिष्ठित लोक आले. ते त्याच्या पाया पडले आणि आम्हाला प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना परत एकदा सांगेल की अंधश्रद्धा निर्मूलन समिती तुमच्यावर ऑब्जेक्शन घेईल. माझा रेकॉर्ड करतोय ना मी. तुम्ही जर आता हे बंद केलं नाही तर आम्ही तुमच्यावर ऑब्जेक्शन घेऊ आणि मीडियाला आणि पोलिसांना इथे घेऊन येऊ. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझ्याकडे, मी रिटायर कॅप्टन आहे, माझ्याकडे रिव्हॉल्वर पण असते, तर त्यामुळे तुम्ही काय समजायचे ते समजा. तर मी म्हटलं त्यांना, मी आणि घोडेराव सरांनी, की रिव्हॉल्वर असू नाही तर काही असो, आम्ही सत्य घेऊन निघालेलो आहे. आणि तुमची जर बुवाबाजी असेल तर ती आत्ताच्या आत्ता बंद करा, नाहीतर मग आम्हाला त्याच्यात. तुमच्यावर पिस्तूल कोणी रोखली होती? नाही, ऍक्च्युली पिस्तूल नाही रोखली. त्यांनी असं सांगितलं मला की मी रिटायर कॅप्टन आहे आणि माझ्याकडे रिव्हॉल्वर आहे. पिस्तूल नाही रोखली. पिस्तूल रोखली नाही, पण सांगितलं त्यांनी, म्हणजे एक प्रकारे धमकी दिली. आणि नाशिक मधले मी आता नाव नाही सांगू शकत, मला आठवत नाही, पण प्रतिष्ठित नगरसेवक आणि ते सगळेजण पाया पडले त्यांच्या. काही उद्योजक सुद्धा होते आणि त्यांनी प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केला. परंतु महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आम्ही ठामपणे नाही, आम्ही गुन्हा यासाठी दाखल केला नाही की आमच्याकडे लिखित स्वरूपात कोणाची तक्रार नव्हती. सगळं धमकी दिली त्या प्रकारे नाही, त्याबद्दल नाही केलं. आम्ही म्हटलं ठीक आहे, याला एक चान्स देऊया. आणि मग त्याच्यानंतर असं लक्षात आलं की ते एक शेजारी माझा मित्र आहे, तो म्हणाला की त्यांनी 2-3 महिने अनिष्टचे लोक आल्यानंतर त्यांनी दरबार बंद ठेवला होता 2-3 महिने आणि नंतर परत चालू केला असं मला माहिती कळाली.